बिग बॉस ह्या वेळेचं तर खूपच सुंदर आहे मला असं वाटतं. अच्छा, हा. म्हणजे खूप इंटरेस्टिंग कॉन्टेस्टंट्स त्यांनी घेतले आहेत. हा. मला मज्जा आली. फर्स्ट एपिसोड बघितला मी पूर्णपणे. अच्छा, हा. आता पुढचे एपिसोड थोडासा वेळ एवढा मिळत नाही सतत बघायला, पण मी बघायचा प्रयत्न करतेय. आणि आय थिंक वर्षाला ही तोच प्रॉब्लेम होतोय जो मला झाला होता. काय? की जे यंगस्टर्स असतात ते थोडेसे ते आपल्याला डावलतात, म्हणजे रिस्पेक्ट न देता थोडंसं मागे करायचा प्रयत्न अच्छा, करतात. हा, हा. तर तोच प्रॉब्लेम तिच्या बरोबरही होतोय. पण तिने जर माझा खेळ पाहिलाय ना तर ती स्ट्रॉंगली उभी राहील. तुझा खेळ पाहिला असेल तर? हा, ते पाहिलाय, डेफिनेटली पाहिलाय. कारण नाटक पण केलं ना, नाटक केलंय, गप्पा एवढ्या मारल्यात बिग बॉस वरती ना, त्यामुळे तसं ती हँडल करेल सिच्युएशन. तुझ्याकडनं तिला काही गाईडलाईन मिळाल्या? प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अप्रत्यक्ष. पण तुझा अनुभव कसा होता एकूणच आतला माझा अनुभव तिथे खूप स्ट्रेसफुल होता. खूप मी टेन्शन मध्ये होते, कारण खूप मॉरल डाऊन केलं होतं त्यांनी. तुमचं कॉन्फिडन्स डाऊन करतात, मॉरल डाऊन करतात, तुम्हाला एकटं पाडतात. त्यामुळे आणि तो त्यांचा गेम असतो. म्हणजे त्यांना असंच असायचं पाहिजे की इतकं नर्वस झालं पाहिजे माणूस की बाहेर पडलं पाहिजे. हो, म्हणजे प्रेशर गेम पण आहे. प्रेशर गेम आहे. त्यांना तेच वाटतं की त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, कारण तो काय इंडिव्हिज्युअल गेम आहे. बेसिकली एकालाच ट्रॉफी मिळणार असते. त्यामुळे प्रत्येक जण दुसऱ्याला बाहेर काढायचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे दुसरा बीट झाला तर आपण एक पाऊल पुढे जाऊ. तर ते प्रत्येकाची काय कमी कोणामध्ये काय आहे ते सगळे चेकआउट करत असतात. मग तुझा तो अभ्यास आहे म्हणजे केला, त्या निमित्ताने झाला आणि त्याच्यातून तुला फायदा झाला नक्की. कारण मला असं वाटलं की आतमध्ये जे मी विश्व जगतीये 15 लोकांमध्ये, तेच विश्व खरं तर बाहेर आहे. पण बाहेर आपल्याला ऑप्शन आहे दुसरा मार्ग पकडायचा. एक्झॅक्टली. तू डावलू शकते का? जे माझे पाय खेचतायत त्यांच्या बरोबर कशाला मी राहू, मी दुसरा मार्ग पकडेन, दुसऱ्या लोकांबरोबर मी राहीन. करेक्ट. इथं नाहीये तो ऑप्शन. म्हणून तो बिग बॉसचा गेम आहे. तुम्हाला त्यांच्या बरोबरच राहायचंय, त्यांचीच विनवणी करून त्यांना तुम्हाला इम्प्रेस करायचं आहे की तुम्ही नॉमिनेट नाही झाला पाहिजे, तुम्ही घराच्या बाहेर नाही जायला पाहिजे. पण तू होकार देताना विचार काय केला होता? मी होकार देताना आधी नकारच दिला होता. नकार माझा स्पष्ट होता. म्हटलं नाही, मी त्यातली नाही, भांडणं नाही करू शकत. आणि मी तिथं म्हणजे खूप असं इन्सल्टिंग गोष्टी बघितल्यात कधी ना कधी तरी. हालाकी मी ॲक्च्युली सगळे कधीच कोणाचे एपिसोड्स बघितले नाहीत, पण जेव्हा कधी आमच्या घरामध्ये चालायचं सर्फिंग करताना इकडे तिकडे बघितलं गेलेलं आहे थोडंफार. आणि मग दीपक आणि बॉबीला मी सांगितलं की माझे असं ऑफर आली आहे. नो, तू कुठं जाणार, तुला काय जमणार नाही ते. म्हटलं ओके, नाही जाणार. मी मनाचं हे केलं होतं. एकदा असंच दुसऱ्या दिवशी आईला फोन केला, अगं ते बिग बॉसवाले मला बोलवतात. म्हणून मी हसले. तर ती म्हणे अरे मग जा. म्हटलं आई म्हणाले जा, मी बघते बिग बॉस, मला आवडतं बिग बॉस. म्हटलं रिअली, जाऊ मी, तुला वाटते मी जायला पाहिजे? हो, जा जा जा. तर मग मी दीपक आणि बॉबीला पटवलं. म्हटलं आई मा म्हणतेय जा, तर मला वाटतं की जायला पाहिजे. आणि आय लाईक टू टेक चॅलेंजेस. म्हटलं काहीतरी वेगळं ॲडव्हेंचर आयुष्यात घडायचं असेल तर घडेल. ऑफर का आली, एक्सेप्ट करण्यासाठी आली असेल मला. मग मी होकार दिला त्यांना. आणि बाहेर आल्यानंतरचे अनुभव? बाहेर आल्यावर ना मला लोकांचं प्रेम खूप मिळालं. अच्छा. लोकांचं तुझ्यासाठी पॉझिटिव्ह ठरलं? खूप पॉझिटिव्ह ठरलं. म्हणजे मला उदो झाला. म्हणजे लहान 5-5 वर्षाचे मुलं मला किशोरीताई टाटा, किशोरीताई वगैरे, म्हणजे लहान मुलं मला का ओळखतील. माझे सिनेमे तर 90s मध्ये होते. 35+ किंवा 40+ लोकांना जास्त मी जवळची आहे, माहितीची आहे. हे 5 वर्षाची मुलं पण मला किशोरीताई करून असे टाटा करतायत कुठे इव्हेंट्सला. तेव्हा आणि नेमका गणपती सीझन सुरू झाला होता. प्रत्येक ठिकाणी गणपतीला मी जात होते. तर इतकं मला छान वाटलं ना. म्हटलं अरे वा, इतकं प्रेम मिळते आपल्याला या सीझनमुळे. आतमध्ये मला त्रास झाला, पण तो त्रास सहन करून फायनलिस्ट होऊन 100 दिवस राहून मी जेव्हा बाहेर पडले, तेव्हा मला जो आनंद मिळाला ना या लोकांमध्ये, तो कमालीचा होता. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.